नमस्कार. लक्ष करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर मी अमोल गायके आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण आगामी काळात 2025 आणि 26 मध्ये ज्या काही सरळ सेवेच्या भरती आहेत त्या सर्व भरतीच्या अनुषंगाने IBPS आणि TCS पॅटर्न प्रमाणे आपण बैठक व्यवस्था सिटिंग अरेंजमेंट हा घटक आज या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि अत्यंत बेसिक पासून सर्व प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत. मग कालचा भाग क्रमांक 1 आपण पाहिला. भाग क्रमांक 1 मध्ये आपण साधारणतः 10 एक उदाहरण काल पाहिले होते, बरोबर आहे. आज आपण तिथून पुढे घेणार, कारण काल जे आपण उदाहरण घेतली ते थोडे तुम्हाला काय वाटत होते, अवघड वाटत होते. मग आपण काय केलं, त्याच्यामध्ये अजून सोपे उदाहरण टाकले, मग अवघड उदाहरण काय करू नंतर घेऊ. चालेल, चला पुढे प्रश्न पाहू. हे बघा, हे काल आपण प्रश्न घेतले होते, हे प्रश्न आपण काल घेतले होते, पण हे जरा तुम्हाला मोठे वाटायला लागले. मग आपण काय केलं, एक सोप्याकडून परत अवघडाकडे जाऊ. मग आपण त्यासाठी काय केलं, अजून छोटे छोटे प्रश्न घेतले सगळ्यात अगोदर. मग छोटे प्रश्न जर आले तर मोठे प्रश्न आपल्याला आपोआप येतील. मग मी त्याच्यामध्ये अजून छोटे प्रश्न ऍड केले. चला इथून पुढं प्रश्न क्रमांक 9, म्हणजे याच्या अगोदर 8 प्रश्न आहे, पण ते 8 प्रश्न आपण हे झाल्याच्या नंतर अभ्यासू, कारण सोप्या प्रश्नाचे जमलं तुम्हाला तर मग अवघड प्रश्न आपोआप येतील. आता हा प्रश्न आहे, हा प्रश्नाला ट्राय करा काय म्हणतो पहा. 6 लोक आहे, 6 लोक केंद्राकडे चेहरा करून वर्तुळाकार बसले आहेत. ई हा डी च्या डावीकडे आहे, सी व बी यांच्यामध्ये आहे आणि ई व ए यांच्यामध्ये एफ आहे. तर खाली 2 प्रश्न आहे. बी च्या उजवीकडे कोण आहे आणि सी च्या उजवीकडे, बी च्या डावीकडे कोण आहे आणि सी च्या उजवीकडे कोण आहे. हा बी इथं एक्स्ट्रा आला आहे, त्याचा काही विषय घेऊ नका. चला सगळे मिळून सोडवायचं का, मग याला खोडून टाका. आता काल सांगितल्याप्रमाणे सगळ्यात अगोदर किती लोक आहे, 6 लोक आहे. मग 6 लोक कसे कसे बसतील एकदा डोकं लावा. ते कुणीकडे पाहत आहे, केंद्राकडे पाहत आहे. मग केंद्राकडे पाहत असेल त्यांचं तोंड कुठं असणार आहे, मध्ये असणार आहे. मग सगळ्यात अगोदर तुम्ही काय करणार, कसं दिलंय आपल्याला, वर्तुळाकार दिलंय. मग सगळ्यात अगोदर एक काय काढणार, वर्तुळ. आता हे आपण काढले तर वर्तुळ. किती लोक हे, 6 लोक आहे. मग 6 लोक आहे तर बघा, 1 2 3 4 5 आणि किती 6. मग ह्या 6 लोकांना नाव आहे, काय काय नाव आहे त्यांना, ABCDEF जे असे नाव आहे. मग आता हे नाव दिलेले आहे, ह्या नावानुसार आपण त्यांची काय करणार, सेटिंग करणार. मग इथं बघा काय दिलं आहे. आता सगळ्यात अगोदर हे 6 चेहरा करून बसले, म्हणजे इथपर्यंतच वाक्य कॉमन आहे, ते काही तुमच्या कामाचं नाही. आता इथं दिलं आहे, ई हा डी च्या डावीकडे आहे, ई हा काय आहे, डी च्या डावीकडे आहे. नंतर सी हा ए व बी यांच्यामध्ये आहे, ई व ए यांच्यामध्ये एफ आहे. म्हणजे पहिल्या वाक्यावरून आपल्याला जागा निश्चित होता कोण कुठं बसलेला असेल. मग काय सांगायचं त्यांना, ई हा डी च्या डावीकडे आहे, पण डावीकडे आहे म्हणजे कितव्या स्थानावर, नेमकं पहिला आहे का दुसरा आहे का तिसरा आहे, फक्त काय सांगितलं डावीकडे आहे. मग डावीकडे नेमकं किती, 1 घर 2 घर 3 घर असं काही निश्चित झालेलं नाही ना. मग आपण दुसऱ्या वाक्यावरून काही निश्चित होते का पाहत आहे, सी हा ए आणि बी यांच्यामध्ये आहे, म्हणजे याच्यावरून एक तर जागा फिक्स होती. ह्या तिघांच्या दोघांच्या मध्ये कोण आहे, सी आहे, म्हणजे या तिघांच्या जागा फिक्स होत्या आणि त्याला कुठंही घेतलं तर काही अडचण नाही, तुम्हाला जिथं वाटेल तिथं घ्या. मग कोण मध्ये आहे, सी. मग आपण इथं घेतलं चालेल का, तुम्ही कुठेही घेऊ शकता बरं का, तुमच्या मनानं कुठेही घेऊ शकता. मी सांगतो तसं घेतलं पाहिजे असं बिलकुल नाही. मग इथं आपण काय घेऊ, सी घेऊ. मग आता सी कोणाच्या मध्ये आहे, ए व बी. मग आपण इथं ए टाकून इथं काय घेऊ, बी घेऊ. ए व बी यांच्यामध्ये कोण आहे, सी आहे. म्हणजे एवढं एक वाक्य संपलं का. या वाक्यावरून काय झाल्या, 3 जणांच्या ज्या जागा आहेत त्या 3 जणांच्या जागा भरल्या गेल्या. आता 2 नंबरच्या याच्यामध्ये इथं बघा, ई व ए यांच्यामध्ये कोण आहे, एफ आहे. आता ई आणि ए, आता ए इथं आहे ना, मग आपण ई इथं टाकू, बरोबर ना. ई आणि ए यांच्यामध्ये कोण आहे, एफ आहे. मग इथं ह्या दोघांच्या जागा भरल्या गेल्या. आता मग त्याच्यावरून पहिलं जे वाक्य राहिलं हे, ई हा डी च्या कुणीकडे आहे, डावीकडे आहे. असं जर आपल्याला टाकायचं असेल तर आता ई ला एवढी जागा शिल्लक राहिली ना, एवढी जागा शिल्लक राहिली म्हणजे काय झालं बघा, ई हा डी च्या काय आहे, डावीकडे. मग आता ई हा डी च्या डावीकडे ना, मग आपण जर इथं जर डी टाकला तर तो कुणीकडे येतो, हे उजवीकडे येतो. म्हणजे आपली आकृती काय झाली, चुकली. मग याच्यावरून आपला आकृती डबल एक काढावं लागेल ना,
डबल काढावं लागेल किंवा त्यांच्या जागा बदलावं लागेल. मग आता जागा जर बदलायची असेल तर फक्त थोडी जागा बदलली तरी चालेल ना, थोडी जागा बदलली तरी चालेल. कशी? मग आता हे सगळं खोडू का परत? समजून सांगायसाठी सांगतोय बरं का. ही आकृती काय झाली आपली आता रॉंग झाली, याच्यानुसार आपल्याला चालायचं नाही. मग आता दुसरी आकृती बघा. दुसऱ्या आकृतीमध्ये परत किती लोक? हे 6 लोक आहे. परत किती? 6. मग 1 2 3 4 5 आणि 6. मग आता ह्या वाक्यावरून जर आपण 1 नंबरला जर पाहिलं तर ई हा काय आहे? डीच्या डावीकडे. मग आपण जर आता इथं जर डी घेतला आणि जर इथं कुठं ई जर टाकून दिला तर हे वाक्य काय होतंय? आता हे वाक्य काय होतं? हे बरोबर होतंय. मग आता बाकीचे 3 वाक्य चेक करा, 2 वाक्य चेक करावं लागतील ना. मग बाकीचे 2 वाक्य काय आहे? हा जो सी आहे हा सी कोणाच्या मध्ये आहे? ए आणि बी च्या मध्ये. मग आता इथं जर आपण ए घेतला आणि इथं जर आपण बी घेतला तर यांच्यामध्ये कोण आहे? सी आहे. मग आता हे वाक्य पण इथं फिट बसलं, पण मग 3 नंबरचं वाक्य याच्यामध्ये फिट बसतं का पाहायचं. मग इथं काय सांगितलं बघा, ई हा ई व ए यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. मग आता आपल्याला काय करावं लागेल? ई आणि कोणाच्या मध्ये? एच्या मध्ये. मग आता ई आणि एच्या मध्ये जर म्हणला तर ए परत इकडे घ्यावं लागेल ना, परत इकडे घ्यावं लागेल. म्हणजे ही आकृती सुद्धा आपल्याला जमत नाही. मग मी काल तुम्हाला सांगितलं होतं बघा, कोण कोणाच्या बाजूला आहे एकदा चेक करा. कोण कोणाच्या बाजूला आहे एकदा काय करा? चेक करा. मग आता पहिल्या वाक्यानुसार बी काय झालं? चूक झालं. आपण 1 नंबरला काय घेतलं होतं? दुसरं वाक्य घेतलं होतं, त्याच्यानुसार पण काय झालं? चूकच झालं ना. आणि आता 3 नंबरचं वाक्य, मग याच्यानुसार आपण आकृती चेक करून जर पाहिली तर मग बरोबर येते का चेक करावी लागेल, बरोबर ना. मग आता ह्या तिसऱ्या वाक्यावरून जाणार परत किती लोक? परत किती लोक? 6 लोक. मग 6 लोकांमध्ये 1 2 3 4 5 आणि किती? 6. मग आता तिसऱ्या वाक्यावरून आपण जाणार. तिसऱ्या वाक्यात काय? मग ई व ए यांच्यामध्ये कोण आहे? एफ आहे. मग आपण कुठंतरी एका ठिकाणी ई घेऊ आणि कुठंतरी काय घेऊ? ए घेऊ आणि यांच्यामध्ये काय घेऊ? एफ घेऊ. आता पहिलं वाक्य बघा का दुसरं वाक्य बघा. मग आता मी तुम्हाला काल बोललो होतो बघा, ह्या तिघांपैकी हजर कोण आहे? ई आहे, एफ आहे आणि कोण आहे? ई आहे. दोघं सारखेच दिसत आहे का? हे याला एफ करू आपण. मग आता ई इथं दिला आणि 1 नंबरच्या वाक्यात ई हा कुठं आहे? डीच्या डावीकडे. मग डी जर इथं घेतला तर याच्या डावीकडे होतो का? म्हणजे हे वाक्य दोन्ही फिट झाले का? मग आता काय सांगितलं? सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. कुठं हे? हा जो सी आहे कोणाच्या मध्ये? हे ए आणि बी च्या. ए तर इड आहे ना, मग राहिली जागा कोणती? बी ची. आणि मग त्याच्यामध्ये कोण आहे? सी. मग आता आकृती बनली का? पहा, आता आकृती बनली का? मग काल मी तुम्हाला काय सांगितलं होतं का ज्याच्यावरून जागा निश्चित होतील त्याची एकदा आकृती पाहायची. आता आपण किती आकृत्या बनवल्या? 3. पेपर मध्ये 3 जर बनवल्या तर पेपर निघल का? नाही निघणार. पण सध्या आपण काय करतोय? सराव करतोय. आणि सरावा दरम्यान काही बी झालं तर चालतं ना. चुका ह्या सरावा दरम्यानच होतील. आपण 1600 मीटरला भरतीमध्ये पडत नाही, पण आता ग्राउंडवर जाताना पडतो ना, लागून बी जातं पायाला. हे सरावा दरम्यान काय बी होऊ शकतं. मग आता मला सांगा, आता आकृती बनली का? आकृती बनली का? कितीही कसंही पोरग असलं तर गजनी पिक्चर होता ना आमिर खानचा, त्याला सुद्धा शिकवलं तर समजत होतं, त्याला सुद्धा समजून सांगितलं तर समजत होतं. आपण त्याच्या एवढं तर नाही ना, मग समजत काय होतं. मग आता मला सांगा, सगळ्याच्या जागा फिक्स झाल्या का? आता सगळ्या जागा जर गेला 2 मिनिटं लागले तरी चालेल. किती प्रश्न याच्यावर? इथं आपल्याला 5 मिनिटं लागतील, पण पेपर मध्ये 2 मिनिटं लागले तरी चालतंय, कारण आता आपण सराव करतोय, शिकतोय. शिकताना वेळ तर लागणारच आहे. मग याच्यामध्ये काय होईल बघा. आता तुम्हाला हे वाक्य चेक करायचं आहे. ई हा डीच्या डावीकडे आहे का? ई हा डीच्या डावीकडे आहे. हे वाक्य चेक करा. ई ए व बी एफ, ई हा जो आहे ए आणि एफ यांच्यामध्ये आहे का? ई तर घेतला तर ना आपण. ई ए मध्ये कोण आहे? एफ आहे. हे सुद्धा बरोबर आहे. आणि राहिलं हे सी कोणाच्या मध्ये? हे ए आणि बी च्या मध्ये. सगळ्या जागा फिक्स झाल्या ना. मग आता खाली प्रश्नाची उत्तर द्या. बी च्या डावीकडे कोण आहे? बी च्या डावीकडे कोण आहे? डी. म्हणजे इथं उत्तर काय पाहिजे होतं? डी पाहिजे. तिथं उत्तर काय पाहिजे? डी पाहिजे. आता हे याचं काही महत्व नाही. सी च्या उजवीकडे कोण आहे? सी च्या उजवीकडे कोण आहे? ई आहे. इथपर्यंत क्लिअर का?
आणि याच्यात लय प्रश्न तयार होतात बरं का. तर 6 लोक म्हणल्याच्या नंतर प्रश्न लय तयार होतील. मग याच्या समोर आहे ना, आहे का नाही, मग याच्या समोर आहे ना, आणि याच्या समोर काय आहे. मग आता ईच्या समोर कोणी विचारलं असतं तर, बीच्या समोर कोण विचारलं असतं तर, डीच्या समोर कोण आहे तर विचारलं असतं तर प्रश्न लय होतील. बीच्या उजवीकडून तिसरा कोण आहे, एफ आहे. बीच्या डावीकडून दुसरा कोण आहे, मग एच्या बीच्या दुसऱ्या नंबरला कोण आहे, ईच्या समोरासमोर कोण आहे, सी. म्हणजे असं कित्येक प्रश्न, काही बी प्रश्न याच्यावर तयार होऊ शकतात. फक्त तुम्हाला ती आकृती काढता आली पाहिजे. जमल का बोला. मग पहिले काय सांगितलं मी, सगळ्यात अगोदर ज्याच्यावरून जागा फिक्स होतील ती आकृती कन्फर्म करा. मग आपल्या तिसऱ्या आकृतीवरून जागा कन्फर्म झाली होती. मग आपण तिसऱ्या वाक्यावरून पहिल्या वाक्यावर गेलो, पहिल्या वाक्यावरून परत पुढे आलो, दुसऱ्या वाक्यावर आलो. मग असं काही कंपल्सरी नाही का आपण पहिल्या वाक्यावरूनच आकृती काढली पाहिजे, असं काही कंपल्सरी नाही. तुम्हाला ज्याच्यावरून जागा फिक्स होतील तुम्ही त्याच्यावरून आकृती काढू शकता. हा प्रश्न क्लिअर आहे का. चालायचं पुढं. चला पुढचा प्रश्न. प्रश्न एकदा पहा आणि मग याच्यात कशी आकृती काढता येईल मला ते सांगा. प्रश्न एकदा पहा. 6 व्यक्ती केंद्राकडे 2 वर्तुळात बसले आहेत. रमेशच्या डावीकडे विजय असून किशोर व कपिलच्या मध्ये राहुल येतो. राहुल हा कपिलच्या उजवीकडे आहे तर सचिन कपिलच्या डावीकडे आहे, तर किशोर कोणाच्या मध्ये बसला आहे. प्रश्न क्लिअर आहे, सोडवा. पहा बरं. लाईव्ह सुरू आहे, जॉईन करा. चला, झालंय का. आकृती कन्फर्म झाली. कोणतं येईल. किशोर आहे. आकृती जमली ना काढायला सगळ्याला. आकृती काढताना एकदा दोनदा चुका होतील आणि मी काय सांगितलं, शिकताना ह्या चुका ह्या होतच असतात, त्याच्यामुळे जास्त काही लोड घ्यायचा नाही. इथं चुका झाल्या तर काही अडचण येत नाही, पण पेपर मध्ये चुका झाल्या नाही पाहिजे. चला. चला बघा काय सांगताय, प्रश्न काय सांगत आहे बघा. 6 व्यक्ती आहे. आता 6 व्यक्ती म्हणलं तुम्हाला अशी आकृती सांगितली मी, आणि 6 व्यक्तीची आकृती मी अशी काढायची बघा. तुम्ही चुकत्या परत असे 2 झाले का, हे 2 मध्ये आणि त्याला अॅक्युरेट परत असे 2 मध्ये. इथपर्यंत क्लिअर का. म्हणजे 6 लोक समोरासमोर येऊन जातात. मग तुम्ही इथून चालू करतात, इथं चालून केलं की इथपर्यंत मोकळं अंतर देतात आणि इथं जागा कमी पडली का शेजारी शेजारी करतात, आणि मग समोर समोर कोण आहे तुम्हाला सांगता येत नाही. मग आपण काय करणार, 6 व्यक्ती आहे. 6 व्यक्ती पुढे पाहत आहे, केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसले आहेत. रमेशच्या डावीकडे विजय आहे, विजय असून किशोर व कपिलच्या मध्ये राहुल येतो. राहुल कपिलच्या उजवीकडे आहे, सचिन हा कपिलच्या डावीकडे आहे, तर किशोर कोणाच्या मध्ये आहे. मग इथे बघा तुम्हाला जागा कोणाच्या फिक्स होतील तर बघा, रमेशच्या डावीकडे कोण आहे, विजय असून किशोर व कपिलच्या मध्ये राहुल आहे. मग या वाक्यावरून तुम्हाला थोड्या जागा काहीतरी कन्फर्म होऊन जातात ना. किशोर आणि कपिलच्या मध्ये कोण आहे, राहुल आहे. मग आपण काय करणार, किशोर आणि कपिलच्या मध्ये राहुल घेणार. मग कुठेही घेतलं तरी
चालतं. मग इथं घेऊ का, इथं किशोर घेऊ. आकृती चुकू बी शकते बर का. आपण काय शिकतो हे आकृती काढायची कशी. मग इथं आपण किशोर घेतला आणि इथं काय घेतला, कपिल घेतला. आणि ह्या दोघांच्या मध्ये कोण आहे, मग इथं आपण राहुल घेतला. म्हणजे आपण ह्या तिघांच्या जागा फिक्स केल्या. तर राहिल्या कोणाच्या, तिघांच्या. मग पहिल्या वाक्यावरून काहीतरी समजतं का बघा. रमेशच्या डावीकडे कोण आहे, विजय. मग याच्यामध्ये विजय आहे का, म्हणजे तुम्हाला पहिलं वाक्य सध्या पुरतं काही कामाचं नाही. राहुल कपिलच्या उजवीकडे आहे म्हणतं बघा. राहुल का आहे, कपिलच्या उजवीकडे. मग कपिल इथं आहे ना, मग कपिलची डावी बाजू इकडं आणि उजवी बाजू इकडे. मग त्या वाक्यावरून बघा राहुल कपिलच्या उजवीकडे आहे का, आहे. म्हणजे एवढं एक वाक्य आपलं फिक्स झालं बघा. राहुल कपिलच्या काय आहे, उजवीकडे आहे. सचिन हा कपिलच्या डावीकडे आहे. मग आता याच्या सचिन आहे कुठं, नाही. मग सचिन हा कपिलच्या कुठं आहे, डावीकडे. मग आपण सचिनला इथं टाकून बघू ना, मी इथं येईल सचिन. इथपर्यंत झालं का. सचिन कपिलच्या काय आहे, डावीकडे आहे. आता खाली काही राहिलं का, नाही. आता वरती काय आहे, तर वरती आहे रमेशच्या डावीकडे कोण आहे, विषय आहे. रमेशच्या डावीकडे विजय असून किशोर व कपिलच्या मध्ये राहुल आहे. हे वाक्य तर संपलं होतं ना. मग आता राहिला कोण, फक्त रमेश आणि कोण, विजय. मग रमेशच्या डावीकडे कोण आहे, विजय. मग रमेश जर इथं टाकला तर विजयला जागा इथं राहील, बरोबर ना. मग तो उजवीकडे येईल. मग आपण इथं जर रमेश घेतला तर आता रमेश इकडे पाहत असेल ना असा, जर इकडे पाहत असेल तर त्याची डावी साईड इकडे आली आणि याच्या डावीकडे कोण आहे, विजय आहे. याचा अर्थ ही आकृती कन्फर्म झाली. इथं कोण आहे, विजय आहे. इथं कोण आहे, विजय. इथं बस ना, इथं कोण आहे, विजय. आता आकृतीवरून सगळे जण बसले का, इकडं इकडं तिथून दिसणार नाही ना, सगळेजण बसले की व्यवस्थित. आता प्रश्न काय विचारला, तर किशोर कोणाच्या मध्ये बसला आहे. तर किशोर कोणाच्या मध्ये आहे, राहुल आणि विजय या दोघांच्या मध्ये कोण आहे, किशोर आहे. मग प्रश्न काय बी विचारला शकतात. मग राहुल कपिलच्या समोर कोण बसला आहे, विजयच्या समोर कोण आहे, सचिनच्या समोर कोण आहे, किशोरच्या समोर कोण आहे, राहुलच्या समोर कोण आहे, रमेशच्या लगेच उजवीकडे कोण आहे, रमेशच्या लगेच डावीकडे कोण आहे, रमेशच्या उजवीकडे तिसऱ्या स्थानावर कोण आहे, राहुलच्या डावीकडे दुसऱ्या स्थानावर कोण आहे, डावीकडे सचिन. मग तुम्हाला प्रश्न काय बी विचारला जाऊ शकतो, फक्त आकृती काढता आली पाहिजे. मग ही आकृती समजली का बोला. छोटे छोटे प्रश्न आहे, मोठे प्रश्न पण आहे, कारण आपण ते काल घेतले होते पण तुम्ही जरा जास्तच कन्फ्यूज व्हायला लागले. मग आपण त्याला स्किप केलं, सोपे प्रश्न घेतले. आता परत अवघड प्रश्न आपल्याला घ्यायचे आहे. मग ही आकृती जमल का, चला पुढचं घ्या. चला याला ट्राय करा, याला ट्राय करा काय येईल बघा. चला अक्षय, मोना, जय हिंद. जे जे विद्यार्थी लाईव्ह आहेत त्या विद्यार्थ्यांनी एकदा कमेंट करून सांगा, आवाज आणि स्क्रीन क्लिअर असेल तर ओके मेसेज पाठवा. आणि तुम्हाला सर्व व्यवस्थित समजत असेल तर या ठिकाणी प्रश्नांची उत्तरे देत चला. चला द्या उत्तर. सगळे मिळून सोडवायचं का बघा. 8 व्यक्ती आहे, कसे बसले हे वर्तुळकार. मग सगळ्यात अगोदर आपण 8 व्यक्तींची आकृती काढणार. 8 व्यक्ती म्हणलं तर 4 उपदिशा आणि 4 मेन दिशा, म्हणजे 8 समजेल तुम्हाला. 1 2 3 4 हे 4 झाले का. मग याच्यामध्ये 5 6 7 8 8 लोकांची आकृती अशी काढली. कुठं काय केंद्राकडे चेहरा, त्यांचा कुठं चेहरा आहे, केंद्राकडे. आता डी हा एचच्या डावीकडे दुसरा बसला आहे, म्हणजे तुम्हाला डी ची जागा कन्फर्म होती ना. अरे डी ची जागा कन्फर्म झाली ना. मग याच्यावरून काहीतरी तुम्हाला काय आहे,
का असं शाश्वती भेटली का डी ची जागा ही जी आहे ती कन्फर्म झाली, त्याच्यात काही बदल होणार नाही। मग आपण एक शक्यतावाली आकृती काढू। मग शक्यतावाली आकृती काय सांगते बघा, डी हा एच च्या काय आहे डावीकडे। मग एच जर आपण इथं घेतला तर डी च्या एच च्या डावीकडे कोण आहे, डी हा एच च्या डावीकडे ना, डी हा एच च्या डावीकडे। मग एच च्या डावीकडे दुसरा कोण आहे, डी। म्हणजे आपल्या 8 लोकांपैकी 2 लोकांच्या जागा ज्या आहेत ते काय झाल्या, फिक्स झाल्या। आता पुढचे जे वाक्य शिल्लक राहिले त्या पुढच्या वाक्यांमध्ये हे दोघं आहे का चेक करायचं। हे दोघं असेल ना तरच त्या वाक्याला छेडछाड करायची नाही, ते वाक्य जशाला तसंच राहू द्यायचं। इथपर्यंत समजलं का? आता पुढे काय होईल बघा, एच आहे ना, एच याच्यामध्ये पण आहे आकृतीमध्ये। मग एच हा ए च्या डावीकडे तिसरा येतो, एच कोणाच्या, ए च्या। मग आपण जर याला इथं जर ए ला जर इथं टाकलं तर ए च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा कोण आला, एच आला। म्हणजे आपलं दुसरं वाक्य बी फिट बसलं बघा। इथपर्यंत क्लिअर का? मग आता आपण ए, एच आणि डी ह्या तिघांपैकी असणारं वाक्य बघणार। मग ह्या तिघांपैकी बघा बी आणि सी याच्यामध्ये आहे का, आकृती काढली त्याच्यामध्ये आहे का? मग त्याच्यामध्ये जर नसेल तर आपल्याला त्यांची जागा फिक्स होणारच नाही, बरोबर। मग आता इथं काय आहे, असून आय हा त्याचा शेजारी आहे, आय याच्यात आहे का, नाही। बी च्या शेजारी जी किंवा एफ नाही, मग बी याच्यात आहे का, नाही। मग आता तसेच जी हा सी चा शेजारी नाही, जी हा सी चा पण शेजारी नाही। म्हणजे आकृती बघा किती कन्फ्यूज करणारी आहे। आता ह्या 3 लोकांचा काही संदर्भ त्याच्यातच नाही ना, इथपर्यंत क्लिअर। मग आता आपल्याला त्याच्यामध्ये जर नाही तर याच्यावरून एक जागा फिक्स करावं लागेल बघा, याच्यावरून बी हा सी च्या कुणीकडे आहे, उजवीकडे चौथा। मग आपण जर आता इथं जर बी घेतला तर बी च्या सी च्या उजवीकडे आहे ना, इथं आपण जर सी जर घेतला, इथं सी जर घेतला तर सी च्या उजवीकडे चौथी जागा शिल्लक आहे का पाहायचं, 1 2 3 4 आहे जागा शिल्लक। इथपर्यंत क्लिअर। मग आपण जर हा सी जर इथं घेतला तर याच्या उजवीकडे 1 2 3 4 चौथी जागा शिल्लक आहे का, म्हणजे इथं आपल्याला सी तर काही घेता येणार नाही। मग आता इथं जर पाहिलं तर 1 2 3 4 इथं बी जागा शिल्लक आहे। मग आपण इथं टाकून पाहू त्याला बरोबर येतंय का। सी च्या उजवीकडे चौथा कोण आहे, बी ना। मग इथं पहिला दुसरा तिसरा आणि चौथा कोण आहे, मग इथं बी आहे। म्हणजे ह्या दोघांची जागा काय झाली, कन्फर्म झाली। तर आय हा असून आय हा त्याचा शेजारी आहे, कोणाचा, बी चा। आय हा त्याचा काय आहे, शेजारी आहे, कोणाचा, बी चा। आता इकडे तर काही जागा शिल्लक नाही राहिली, इकडे तर एक जागा आहे, इथे एक शिल्लक होती म्हणून आपण त्याला तिथं टाकली। इथपर्यंत क्लिअर, इथपर्यंत क्लिअर का? बी च्या शेजारी जी किंवा एफ नाही। मग आता बी च्या शेजारी जी किंवा एफ आहे का, नाहीये ना, म्हणजे ती जागा फिक्स झाली। मग आता याच्यावरून पुढे बघा, जी हा सी चा शेजारी नाही। मग जी हा काय नाहीये, सी चा शेजारी नाही। मग जी सी च्या शेजारी येणार नाही ना, काय सांगता येते, जी हा सी चा शेजारी नाही म्हणजे जी इथं येईल ना, जी इथं येईल। आणि राहिला एकच आता कोण, मग आय टाकला ना आपण, एफ राहिला ना। मग आता मला सांगा 8 लोकांच्या जागा फिक्स झाल्या का, 8 लोकांच्या जागा फिक्स झाल्या का? त्याच्यावर प्रश्न किती हे, 3। म्हणजे आपल्याला 3 मार्क आहे ना, मग 3 मार्कात ही पझल सोडवायला आपल्याला 3 मिनिटं लागले तरी काही हरकत नाही। आता इथं लागतील 5 मिनिटं, पण हे मला आता तुम्हाला जवळपास 20-30 लोकांना काय करायचं, हे समजून सांगायचं आहे। आणि तुम्हाला समजून सांगायचं आहे म्हणून मला टाइम लागेल, पण एवढा टाइम लागणार नाही। आता मला सांगा पहिला प्रश्न, बी च्या, आता तुम्ही याच्यामध्ये कन्फर्म करू शकता का सगळ्यांच्या जागा फिट झाल्या का, सगळ्यांच्या जागा फिट झाल्या का, बघा परत एकदा चेक करून पाहायचं। कारण एक जर प्रश्न चुकला ना, तुमचे 4-5 प्रश्न चुकू शकतात। मग आता आपण चेक करणार बघा, एच हा एच च्या, डी हा एच च्या डावीकडे दुसरा आहे का, एच च्या डावीकडे दुसरं काय आहे, डी। म्हणजे हे वाक्य कन्फर्म झालं। त्याच्यानंतर एच हा ए च्या डावीकडे तिसरा आहे का, एच हा ए च्या डावीकडे पहिला दुसरा तिसरा आहे का, म्हणजे हे कन्फर्म झालं। बी हा सी च्या उजवीकडे चौथा आहे का, बी हा सी च्या उजवीकडे पहिला दुसरा तिसरा चौथा आहे का, आहे, म्हणजे हे काय आहे, बरोबर। आय हा बी चा
शेजारी, त्याचा असून त्याचा काय आहे शेजारी, कोणाचा, बीचा. बीचा शेजारी आय आहे का, आहे. बीच्या शेजारी जी किंवा एफ नाही, बीच्या शेजारी जी किंवा एफ आहे का, बरोबर आहे. मग आता जी हा सीचा शेजार नाही, सीचा शेजारी जी का, नाही. मग इथं राहिला कोण, एच. मग सगळ्यांच्या जागा कन्फर्म झाल्या. आता क्लिअर कितपर्यंत. आता पहिला प्रश्न विचारला बघा, बीच्या डावीकडे तिसरा कोण, बीचे डावी साईड तिकडं ना, पहिला दुसरा तिसरा कोण येईल. मग पुढचे प्रश्न लय सोपे राहतात, एकदा पजल सुटली ना तर पुढचं लय सोपं आहे. जी पासून एफ चे स्थान कोणते, जी आहे बघा, एफ चे स्थान कोणते, 1 2 आणि किती, तिसरे. मी इकडे किती येईल, तिसरं. मग तिसरं येईल किंवा उजवीकडे तिसरं, असं बी पर्याय असेल बरं का. काय येईल, जी पासून एफ चे स्थान कोणते, तिसरे येईल किंवा उजवीकडून काय येईल, तिसरे. आणि डावीकडून विचारलं तर 1 2 3 4 5, डावीकडून पाचवं आणि उजवीकडून तिसरं. आणि विचारलं तर डावीकडून इकडे येईल, उजवीकडून येईल. तुम्हाला विचारलं फक्त काय आहे, तिसरं. मग इथं स्थान कोणतं ते कितवं, तिसरं बरोबर असेल. आणि इथं बघा सी व जी मध्ये कोण आहे, सी व जी मध्ये कोण आहे, एच. मग याचं उत्तर काय असेल, एच असेल. मग असे जर आपण सोडवता आलं ना तर आपले 3 3 4 4 मार्क IBPS TCS पॅटर्न आपल्याला देऊन टाकते. आणि याचे कमीत कमी तुम्हाला 3 प्रश्न आले तर 15 प्रश्न फक्त हेच राहतील. IBPS पॅटर्न नुसार जर 3 प्रश्न जर आले ना, 3 प्रश्न आले तर 15 प्रश्न तुम्हाला याच्यावरच राहतील. जमल का मग. आता हे थोडं सोपं आहे, अजून अवघडाकडे आपल्याला जायचं आहे. अवघड तुम्ही काल पाहिलं कसं राहतं, याच्यात घ्या. आता याला करा ट्राय. 8 जण आहे बघा, 8 लोक बसले आहे. सगळे मिळून सोडवायचं का, तुम्हाला होमवर्क इथं सोडवायला देतो मी प्रश्न, फक्त हे जे डाऊट वाले ते सोडून घ्यायचे का. बघा सगळ्यात अगोदर किती लोक आहे, सगळ्यांनी बोलत चला बरं का. सगळ्यांचा जेव्हा सहभाग असेल ना तेव्हा ते समजल, नाहीतर मी तुम्हाला समजून सांगायचं आणि तुमचं काहीतरी लक्ष दुसरीकडेच राहायचं. तुम्ही जेव्हा 100% बोर्डकडे पाहणार ना तेव्हाच तुम्हाला ती गोष्ट कळणार आहे, बरोबर आहे की नाही. आता इथं काही चमत्कार वगैरे काही होणार नाही, त्याच्यामुळे तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून घ्यावी लागेल. कारण आता लोक किती हे 8. मग 8 लोक बोललो, तुम्हाला बोललो 4 मेन दिशा आणि 4 उपदिशा, 1 2 3 4 5 6 7 8. आणि कुठं बघताय ते, केंद्राकडे बघताय. आता टीच्या समोर काय आहे, आता बघा एवढं जे वाक्य आहे तर एवढ्या वाक्यावरून तुमची एक आकृती कन्फर्म होती बघा. टीच्या समोर कोण आहे, पी. मग तुम्ही त्याला कुठेही घेऊ शकता. समोर म्हणजे याच्या समोर हा असेल, याच्या समोर हा आहे, याच्या समोर हा आणि याच्या समोर हा. आता समोर समोर तुम्ही कुठेही टाकलं तर काही अडचण नाही. मग कुठं टाकायची, इथं टाकू का, वरती. मी इथं काय आहे, टी. टीच्या समोर कोण आहे, पी. मग आता हा पी वरती बी जाऊ शकतो, टी खाली बी येऊ शकतो बरं का. आता त्याच्या डावीकडे यम आहे. आता डावीकडे म्हणजे कितव्या स्थानावर काही माहिती का, नाही. मग आता त्याच्या वाक्य एवढं त्याला सोडून द्या. त्याच्यानंतर बघा क्यू समोर कोण आहे, आर आहे. आणि आरच्या डावीकडे कोण आहे, पी आहे. मग याच्यामध्ये पी आहे ना. तुम्हाला मी अगोदरच काय बोललो, तर तुम्ही जे वाक्य दिले ते पाहूच नका. तुम्ही अगोदर ज्या लोकांना जवळ घेतलंय का त्या लोकांबद्दल माहिती करा. मग त्या लोकांबद्दल माहिती सांगणारं वाक्य खाली दिसतंय बघा. आता पी वाला वाक्य इथं येतंय ना, मग तुम्हाला इथून तसेच क्यूच्या समोर कोण आहे, आर आहे. क्यूच्या समोर आर आहे, त्याच्या डावीकडे कोण आहे, पी. मग क्यूच्या समोर आर जर आपण घेतला, क्यूच्या समोर आर जर आपण घेतला आणि त्याच्या डावीकडे कोण म्हणतं बघा, कोणाच्या, तसेच क्यूच्या समोर आर आहे, आरच्या डावीकडे कोण आहे, पी. मग आरच्या डावीकडे पी येतं का रे पोरं, हो.
आरच्या डावीकडे पी येतं की इथं जागा राहते का शिल्लक? बघा परत एक सांगतो, आरच्या डावीकडे कोण आहे? पी आहे. मग आर जर इकडे पाहत असेल तर आरच्या डावीकडे ही साईड, मग आरच्या डावीकडे इथं काय येतो? पी येतो. मग पी इथं जागा शिल्लक आहे का? त्यांची जागा बदलल ना. मग आता हे असं क्रॉस करावं लागेल ना. आणि जर आपण जर याला असं जर घेतलं इथं तर हा आर जर आता पहिली आकृती पहिली तर जागा कन्फर्म आहे ना. मग तुम्ही ज्याला पहिल्यांदा मान दिलं या बाबा खुर्चीवर बसा बसा बसा, कोणी आल्यावर त्याला उठून दिलं, राग नाही येणार का? मग जे पहिले ज्याला आपण मान दिला त्याला राहू द्या तसंच, मग येणाऱ्याला आपण ऍडजस्ट करू शकतो ना कुठंतरी. मग आता त्यांनी काय सांगितलं, आरच्या डावीकडे कोण आहे? पी आहे. मग जर आपण जर आर जर असा इथं घेतला तर त्याच्या डावीकडे कोण आला? पी आला. आणि त्याच्या समोर कोण जाईल? क्यू जाईल. म्हणजे आपण इथून जर त्याला काढून टाकलं तर काही हरकत नाही ना, कारण तो लेट येणार आहे आणि लेट येणारा कुठं बी ऍडजस्ट करावंच लागेल ना. मग आता पुढं, आता हे झालं कन्फर्म. डाच्याच्या डावीकडे काय आहे? पी आहे. पी च्या उजवीकडे दुसरा ओ आहे. पी च्या उजवीकडे पहिला आणि दुसरा काय आहे? ओ आहे. ओ आहे. आणि ओ च्या समोर कोण आहे? एन आहे. ओ च्या समोर कोण आहे? इथपर्यंत क्लिअर का? आता राहिले किती? 2 जण राहिले. मग आता ते पिवळेवाले सगळे संपले. आता राहिलं कोण? टीच्या समोर पी आहे. पी आहे आणि त्याच्या डावीकडे कोण आहे? यम आहे. पीच्या समोर टीच्या समोर कोण आहे? टीच्या समोर पी आहे आणि त्याच्या समोर कोणाच्या? याच्या समोर डावीकडे कोण आहे? एन. मग याच्या डावीकडे म्हणजे इकडे येईल ना, आणि म्हणजे यम कुठे येऊन जाईल? इथं येईल का? इथपर्यंत क्लिअर का? मग आता एकच जागा शिल्लक राहिली ना, कोणती? यस. मग यसला आता तू जिथं आला तिथं जागा शिल्लक असेल तर बस म्हण, पंगत बसल्यावर आला कोपऱ्यात बैस, ऍडजस्ट करून बैस, समोर बैस, नाही तर दुसऱ्याला मांडी कमी करायला लाव, त्याच्या ताटात बैस, कुठं बैस, त्याला ऍडजस्ट करावं लागेल ना. मग आता यम इथं जागा राहिली तर यमला इथं बसावं लागेल. मग याच कोण राहिला? यस राहिला. मग यसला इथंच बसावं लागेल. मग आता मला सांगा, सगळ्या जागा जर आपण कन्फर्म झाल्या असेल तर आपल्याकडे किती प्रश्न आहे? आता 3 प्रश्न आहे. मग आता मला सांगा, पहिलं इथं वाक्य आहे बघा, टीच्या समोर कोण आहे? बरोबर आहे का? दुसरं, तसंच त्याच्या डावीकडे कोण आहे? यम. कोणाच्या? टीच्या डावीकडे यम आहे. यमची जागा कन्फर्म झाली का? तसेच क्यूच्या समोर कोण आहे? आर आहे. क्यूच्या समोर आर आहे का? आहे. आणि आरच्या डावीकडे काय आहे? पी आहे. मग इथं आर आहे, आरच्या डावीकडे पी आहे का? आहे. आणि पीच्या उजवीकडं पहिला आणि दुसरा कोण आहे? ओ आहे. ओ ची बी जागा फिक्स झाली. आणि ओ समोर कोण आहे? एन आहे. आणि मग एन ची बी जागा फिक्स झाली. मग आता आपली आकृती बनली ना. मग आता आकृती जर बनली असेल 3 मार्क आपल्याकडे कोणी काही घेऊन जाऊ शकत नाही. मग आता बोला, पहिला प्रश्न काय आहे? यच्या समोर कोण आहे? यच्या समोर कोण आहे? यम. पुढचं लय सोपं राहतं बघा. चला दुसरं, पीच्या डावीकडे चौथा कोण? पीच्या डावीकडे 1 2 3 4 कोण आहे? टी. मग इथं आला टी. त्याच्यानंतर टी व यम मध्ये कोण आहे? टी आणि यम मध्ये काय आहे? कोणही नाही. कोणही नाही. प्रश्न समजला का? बोला. कन्फर्म? टीच्या समोर कोण आहे? मग टीच्या समोर पी आहे आणि त्याच्या समोर त्याच्या डावीकडे यम आहे. कोणाच्या? टीच्या. च्या कोणाला लागला इथं? टीला. मग च्या कोणाच्या? टीच्या डावीकडे. मग टीच्या डावीकडे यम आहे. च्या कोणाला लागेल? टीला. पीला इथं च्या आहे का? नाही. मग ज्याच्या च्या ज्याला लागला त्याच्या संदर्भात प्रश्न विचारलेला असतो. हा एक छोटासा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. चांगला केला तो प्रश्न विचारला. ची चे ज्याच्या संदर्भात. आता मी म्हणलो त्याचा तू कोण, तर तुझ्या संदर्भात त्याच्याबद्दल विचारलं ना, तू कोण लागतो, तर इथं कोणाबद्दल विचारलं? हे टी बद्दल विचारलं. इथपर्यंत क्लिअर? पुढचं चला गेला पहा बरं.
हम्म पहिल्याचं बी, दुसऱ्याचं ई व बी. आता तुम्हाला काय एकदा सगळ्याचा सगळा प्रश्न वाचायचा आहे बरं का. किती लोक हे? 6 लोक. मग 6 लोक म्हणलं तुम्हाला बोललो अशी एक आकृती काढा आणि सुरुवात डायरेक्ट वरून करायची नाही. अशी 1 2 3 4 5 आणि किती 6. कुठं बसले ते? वर्तुळाच्या केंद्राकडे काय त्यांचं तोंड आहे. म्हणजे हा याच्या समोर असेल, हा याच्या समोर असेल, हा याच्या समोर असेल. इथपर्यंत क्लिअर का? मग आता जागा कोणाची कन्फर्म होती बघा. सी च्या डावीकडे बी असून, आता सी च्या डावीकडे बी आहे पण किती नंबरला कन्फर्म होतोय का? त्याला थोडं स्टॉप करा. त्याच्या समोर कोण आहे? ई आहे, ते कन्फर्म होते पण पहिलं कन्फर्म नाही. ए च्या उजवीकडे कोण आहे? ई आहे. आणि ए च्या समोर कोण आहे? एफ. एवढं काही कन्फर्म नाही पण एवढं कन्फर्म बघा, ई व एफ यांच्यामध्ये कोण आहे? डी आहे. मग तुम्ही कुठे बी घेऊ शकता. इथं ई घ्या, इथं एफ घ्या आणि यांच्यामध्ये कोण आहे? डी आहे. तिघा जणांच्या जागा फिक्स झाल्या म्हणजे राहिले कोण? 3. आता ह्या तिघांपैकी वाक्यात शिल्लक असणारा बघा कोण राहिला. आता ह्या तिघांपैकी जर म्हणला तर पहिल्या वाक्यामध्ये जर पाहिलं आपण तर ई डी बी पैकी कोण आहे? ई वाला बघा ना कुठं आहे. किंवा तुम्ही इथं एफ ई घेतलात याच्या डावीकडे, तर पहिलं वाक्य चेक करा. सी च्या डावीकडे बी आहे, सी च्या डावीकडे काय आहे? बी आहे. त्याच्या समोर कोण आहे? त्याच्या समोर ई आहे ना. बघा इथपर्यंत आलं बघा. सी च्या डावीकडे कोण आहे? बी आहे. सी च्या डावीकडे बी आहे आणि त्याच्या समोर कोण? कोणाच्या? बीच्या येईल ना. आता सी च्या डावीकडे बी असून त्याच्या कोणाच्या? बीच्या इथं असून त्याच्या याला लागलं ना परत एकदा. आता हे तर आहे पहिलं. सी च्या डावीकडे कोण आहे? बी आहे. सी च्या हा ना, मग सी च्या डावीकडे बी आहे. मग आता आपण तुमच्या म्हणण्यावर टाकलं तिथं सी आहे. सी च्या डावीकडे काय आहे? बी आहे. मग सी च्या डावीकडे जर आपण बी जर घेतलं त्याच्या समोर कोण आहे? ई आला ना. आकृती बसली ना फिट. इथपर्यंत क्लिअर का? मग आता एकच जागा राहिली, शेवटचा उशिरा येणारा कोण? डी झाला ना. कोण राहिलं? ई राहिला. मग याला कुठंतरी ऍडजस्ट करावं लागेल ना, जिथं जागा आहे तिथं. मग आता सगळ्यांच्या जागा फिक्स झाल्या का बघा? झाल्या. मग डी समोर कोण आहे? डी समोर सी ना. डी समोर कोण आहे? सी. वाटलं तुम्ही परत एकदा चेक करा बरं का. तुम्हाला वाटत असेल ना काही कन्फ्युज असेल तुम्ही एकदा चेक करून पाहायचं, कारण याच्यावर 2-2 3-3 मार्क असतात. आकृती कन्फर्म झाली का? चला मग आकृती कन्फर्म झाली तर डी च्या समोर कोण आहे? डी च्या समोर सी आहे. ए हा कोणाच्या मध्ये बसला आहे? ए हा कोणाच्या मध्ये? ई आणि सी. मग इथं उत्तर काय पाहिजे? पहिलं सी आणि दुसरं काय पाहिजे? ई आणि सी किंवा सी आणि ए. दोघं बी असलं तर काय असेल? सी आणि ई ना. ई. दोघं बी असलं तर काय असेल? बरोबर असेल. आता पर्यायामध्ये जे असेल ते असेल. चालायचं पुढं. पुढचा प्रश्न घ्या. 8 व्यक्ती हे केंद्राकडे चेहरा आहे, वर्तुळाकार बसले आहेत. आर च्या समोर एस असून त्याच्या डावीकडे डब्ल्यू आहे. डब्ल्यू च्या डावीकडे दुसरा पी आहे. आधी इथं कन्फर्म होतं बघा, डब्ल्यू च्या डावीकडे दुसरा कोण आहे? पी आहे. म्हणजे ह्या वाक्यावरून तुम्हाला आकृती काढायला चालू करायचं आहे. 8 लोक आहे. पहिले 4 मेन दिशा नंतर 4 उपदिशा. 1 2 3 4 5 6 7 8. याच्या समोर हा, याच्या समोर हा, याच्या समोर हा आणि याच्या समोर हा. इथपर्यंत क्लिअर झाले का? सगळे कुठे बघताय? केंद्राकडे. माशी एकदा आकृती काढून टाका. चला सोडवताय कसं? सगळे मिळून सोडवायचं. पहिल्याचं डब्ल्यू, दुसऱ्याचा आर, तिसऱ्याचं क्यू. चला ज्याचं आलं नाही त्यांनी बघा. मग तुम्हाला इथून पोरांनो आकृती काढायला कन्फर्म होतं ना. डब्ल्यू च्या डावीकडे दुसरा कोण आहे? पी आहे. मग डब्ल्यू कुठं घ्यायचा? कुठेही घेतला तरी
चालेल. मग डब्ल्यूच्या डावीकडे काय आहे इथं घेऊ का मग डब्ल्यूच्या डावीकडे दुसरा पी, पहिला आणि दुसरा इथं काय आला पी आला. आणि त्याच्या आधीचं काय वाक्य आहे बघा इथं बघा, आरच्या समोर कोण आहे यस, आरच्या समोर यस असून त्याच्या डावीकडे काय आहे डब्ल्यू, कोणाच्या यसच्या का आरच्या, आरच्या. मग इथं काय बघा यसच्या, आरच्या समोर यस असून, मग आरच्या समोर यस असून त्याच्या डावीकडे डब्ल्यू, डावीकडे डब्ल्यू म्हणलं तर इथं घ्यावं लागेल ना, बरोबर ना, इथं घ्यावं लागेल ना. मग इथं जर आपण जर घेतलं तर इथं कोण टाकावं लागेल यस. आरच्या समोर कोण आहे, आरच्या समोर यस असून त्याच्या समोर कोण आहे त्याच्या डावीकडे, आरच्या समोर यस असून त्याच्या डावीकडे, कोणाच्या यसच्या डावीकडे, यस ना, यसच्या डावीकडे कोण आहे डब्ल्यू आहे. इथपर्यंत क्लिअर का. म्हणजे ह्या 4 जणांच्या जागा फिक्स झाल्या. आता पुढं डब्ल्यूच्या डावीकडे पी असून त्याच्या समोर कोण आहे, कोणाच्या डब्ल्यूच्या डावीकडे पी असून, डब्ल्यूच्या डावीकडे पी दुसरा पी असून त्याच्या समोर कोण आहे टी आहे, कोणाच्या पीच्या समोर कोण आहे टी आहे. नंतर इथं बघा टी च्या डावीकडे तिसरा कोण आहे क्यू. मग टी च्या डावीकडे बराबर तिसरी जागा शिल्लक राहिली बघा, पहिली दुसरी तिसरी कोण आहे क्यू आहे. आणि त्याच्या समोर कोण आहे, कोणाच्या क्यूच्या समोर यू आहे. आणि मग एक शिल्लक राहिलेला कार्यकर्ता कोण व्ही. मग व्ही ला जागा भेटली का. मग आकृती कन्फर्म झाली का बोला, क्लिअर झाली सगळ्याला. एकदा तुम्हाला पॉइंट भेटला पाहिजे. आपल्याकडे व्हेरी आयएमपी पॉइंट एवढा आहे बघा, याच्यावरून आकृती निघली ना. आपण काय करतो, प्रश्न पाहिला का लगे पहिल्या वाक्यावरून आकृती काढायला चालू करतो. पहिल्या वाक्यावरून जर आकृती काढली तुम्ही, प्रश्न पाहिल्या तर आकृती कधीच करत येणार नाही, तुम्हाला ते 4-5 वेळेस पडावं लागेल. जसं की आपण पहिल्या प्रश्नात पाहिलं होतं बघा, ज्याच्यावरून आकृती कन्फर्म होईल तिथून चालू करायचं. इथपर्यंत क्लिअर का. चला मग पुढं काय आहे, व्हीच्या समोर कोण आहे, मग व्हीच्या समोर काय आहे डब्ल्यू आहे. चला पुढं टीच्या उजवीकडे तिसरा कोण, टीच्या उजवीकडे म्हणजे इकडे पहिला दुसरा तिसरा कोण आला आर आला. चला आणि पी व डब्ल्यू यांच्या मध्ये कोण, पी आणि डब्ल्यू यांच्या मध्ये कोण क्यू. झाले का तिन्ही प्रश्न क्लिअर. इथपर्यंत काही अडचण का. आता पुढचे प्रश्न जमतील. चला जे विद्यार्थी लाईव्ह होते त्या सर्वांचं परत एकदा आपल्या लक्ष्य करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे. लेक्चर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या इतर विद्यार्थी मित्रांपर्यंत चॅनलची लिंक शेअर करा. या ठिकाणी आपण थांबू. सर्वांना जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.